नेते सन्मान्य बाळाजी नांदगावकर साहेब यांना विनंती करेन की त्यांनी संबोधावं. छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, थोर समाज सुधारक प्रबोधनकार ठाकरे यांना अभिवादन करतो. व्यासपीठावरील माझे सगळेच सहकारी भगिनी बांधव, पत्रकार आणि राजसाहेबांवरती, पक्षावरती, रेल्वे इंजिनावरती प्रेम करणारे माता भगिनी बांधवांनो, मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की 2 दिवसापूर्वी हा कार्यक्रम ठरवला आणि ऐन दिवाळीत आपल्या घरोघरी अत्यंत धावपळ असते, गडबड असते. मग ते फराळाची गडबड असते, खरेदीची गडबड असते, फराळ वाटपाची गडबड असते. असं असताना सुद्धा या धामधुमीमध्ये 2 दिवसाची सूचना दिल्यानंतर सुद्धा आपण एवढ्या बहुसंख्येने या ठिकाणी आलात, त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. छत्रपती शिवाजी महाराज की. साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि तुम्हाला कल्पना आहे की साहेबांच्या तुमच्यामध्ये मी काही फार वेळ राहणार नाही. परंतु गेले 19 वर्ष पूर्ण आणि असणार चालू 20वं वर्ष आपण पक्षासोबत, राजसाहेबांसोबत अत्यंत निष्ठेने, प्रामाणिकपणे त्यांच्या प्रत्येक लढाईमध्ये साथ आणि सोबत दिलेली आहात. आणि म्हणून जेव्हा केव्हा साहेब आमच्याशी बोलतात तेव्हा त्यांचं म्हणणं असतं की अरे किती आले किती गेले, पण माझा हा जो सैनिक आहे, महाराष्ट्र सैनिक आहे, हा ही माझी खऱ्या अर्थाने कवच कुंडल आहेत, माझी शक्ती आहे आणि ती शक्ती जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत मी कधीही लढाईला सज्ज आहे, हा त्यांचा विश्वास होता. आणि म्हणून 2 दिवसापूर्वी ठरवलं की आपल्याला